जोडी तात्काळ मैदानाकडे आपण पाठवा. ऑफिशियल पंच आपणही मैदानात ताबा घ्या. सामन्याला सुरुवात होईल आणि दोन ऑफिशियल पंच आमचे गवस सर, टेंबे सर, काकडे सर, तीन ऑफिशियल पंच. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या देखील जे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेतील त्या सर्व प्रेक्षकांचं आपण नक्कीच या ठिकाणी स्वागत करूया. आणि बघा स्टॉप वॉच इथे ऑन होईल आणि बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला टाइम वरती इनिंग समाप्त करावी लागेल, अन्यथा एखादा अतिरिक्त करदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही सूचना आयोजकांकडून आता मात्र आली. महेश पाटील आणि अजय बॉम्बे हे दोन आघाडीचे खेळाडू मैदानाकडे आपण दाखल होताना पाहत आहे. सुरुवातीचे सलामीवीर दोन फलंदाज मैदानाकडे आलेत. महेश पाटील आणि अजय बॉम्बे ज्याने सिद्धी करवले नाईट स्पर्धेमध्ये भोपर संघाच्या अगेन्स्ट अर्धशतकी खेळी साकारली होती असा खेळाडू. अभिजित भोपी आमचे स्कोरर तेही आमच्या सोबत जॉईन झालेत. तर डावाला सुरुवात होईल. 6 षटकांचा सामना आणि 4 गोलंदाज तुम्हाला यूज करायचे, ज्यामध्ये 2 गोलंदाज सेकंड स्पेल टाकतील आणि 2 फ्रेश बॉलर किंवा 6 चे 6 तुम्ही फ्रेश बॉलर वापरू शकता, परंतु किमान 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. ऑन स्क्रीन आमचे खरं तर सर्व संग्राम 11 इथलं संघाचे स्टार खेळाडू विकास पावशे, ओमकार पाटील, अतुल काटे, अमोल दरे, साहिल दरे, प्रेम म्हात्रे यांना आपण पाहताय, विराजला पाहताय. कदा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. तेही सामन्याचा आनंद घेत असताना पहिल्या बॉलला सुरुवात झाली. पहिला चेंडू बॅकफुटला आले आणि पहिलाच बॉल अप्पर कटचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून मात्र दिशा दिली. बॉल मागे चाललाय डीप कव्हर पॉइंटला, सीमा पार, वेलकम बाउंड्री 4. पहिल्या बॉलवरती आपण 4 धावा पाहिले आणि गोलंदाज आहेत त्या ठिकाणी सर्वेश मडवी यांच्या अगेन्स्ट हा चांगला स्ट्रोक्स. 2 वाजून 44 मिनिटांमध्ये पहिला चेंडू डिलिव्हर्ड झालाय. यावेळेला डाऊन द ग्राउंड गॅप मध्ये फटका, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी त्यांच्या दिशेने अगदी ड्राईव्ह लेंथवरचा हा बॉल हलक्यात ड्राईव्ह करत असताना महेश पाटील आपण पाहिलं ज्या ठिकाणी सिंगल रन मिळेल आई गावदेवी बोर्दूर संघाला. तर लेफ्टी बॅटर अजय बॉम्बे स्ट्राईक एंड मध्ये आपण येताना पाहताय. सचिन, सुजित, खरं तर आपण पाहताय प्रतीक हे दमदार खेळाडू या संघाच्या आणि त्यांच्या बरोबरीने यंगस्टर खेळाडूंचा भरणा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये या टीम मध्ये पाहायला मिळेल. आणि भरपूर दिवसानंतर मोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झाला. मागील काही वर्षांमध्ये एक वेगळी दहशत या संघाची आपण पाहिली टेनिस क्रिकेटमध्ये. फक्त सन्मान दिलाय. अगदी लास्ट मोमेंटला बॅटचा फ्लो थांबवला आणि यॉर्कर लेनच्या बॉलवरती लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे हा फटका पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी सिंगल रन मात्र मिळेल. बॅटिंग करत असताना आई गावदेवी बोर्दूर संघाला सेन्सेबल क्रिकेट 6 षटकांच्या सामने तुम्हाला आक्रमण देखील करायचं आणि संयम देखील दाखवायचा आहे. कारण जर का आक्रमण करत असताना जर का झटपट विकेट गेल्या तर संयम हा फार महत्वाचा विभाग राहील, पाठ राहील. त्यामुळे सिंगल डबल वर देखील भर देताना हे दोन्ही खेळाडू. पॉवर प्ले ऑन आहे. 2 षटक पॉवर प्ले, त्यानंतर 4 षटक पॉवर प्ले बंधन तुम्हाला नसणार आहेत. विदाउट पॉवर प्ले खेळायचे आहेत, त्यामुळे आता इथून दावाही बनवावे लागतील. टॅपिंग क्रिकेट बॅकफुटला आले, दिशा देत असताना इनसाइड आउट, बॉल मागे चाललाय, डीप मधला फिल्डर भरपूर वेगाने आलाय, थ्रो करत असताना 2 धावा या ठिकाणी मिळतील. बोर्दूर टीम साठीच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होताना आपण पाहत आहे. विकास पावशे ऑन स्क्रीन. खरं तर बघा डायनामिक पर्सनॅलिटी आणि सामन्याचा तेही आनंद घेत असताना
संघ पराभूत झाला पहिल्या मॅच मध्ये. थोडंसं चिंतेचं वातावरण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र आता आयोजकाच्या भूमिकेमध्ये यावेळेला मिडऑफच्या डोक्यावर फटका आलाय, मागे चाललाय, लास्ट मोमेंटला बॉल डायव्हर्ट झाला आणि इथे मात्र आपण पाहिला आउटफील्डने धोका दिला फिल्डिंग करा टीमला. 4 धावा मिळतील बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बुर्दुल संघाला. रंगरंगोटी केली जाईल, शेणाने सारवली जाईल, कारण ग्रामीण क्रिकेट म्हटलं की शेणा माते सह्याने बनवली खेळपट्टी. याच खेळपट्टीवरती मात्र क्रिकेट आपण पाहत असो. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, क्या बात आहे, वेगवान स्ट्रोक मिडॉनच्या अगदी बाजूने त्याला बीट करून मागे चालला बॉल सीमा पार, रन्स मधील 4, चौकार. बॉल होती, 2 अँगल मध्ये आपण पाहता हा बॉल, साइड अँगल आणि बॅक अँगल. 16 धावा आल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. जमेची आपण बाजू पाहिली तर एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. सेकंड ओव्हरसाठी आता प्रतीक माळी स्वतः गोलंदाजी मार्क वर त्याला. या टीमचा अष्टपैलू खेळाडू प्रतीक, जर्सी क्रमांक 42 ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहताय. कोणत्याही परिस्थितीमध्ये विकेट घ्यावे लागतील. आघाडीचे खेळाडू जर का आपण बाद करण्यामध्ये तुम्हाला यश मिळतं, नक्कीच प्रतिस्पर्धी संघावर तुम्हाला दबाव क्रिएट करता येईल आणि इथे तो प्रयत्न आता प्रतीक करेल का हे पाहावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. सर्वेश मडवीचं षटक होतं पॉवर प्लेचं. फर्स्ट बॉल, याला हुक करायचा बॉल, मागे चाललाय, विकेट किपरला बीट करून मागे चालला होता अजय बॉम्बे सारखा एक आक्रमक खेळाडू. का तर त्याने सिद्धी करोलीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला वाजवी फलंदाजी केली होती बोपर संघाच्या अगेन्स्ट. आता इथे देखील तशाच एका मोठ्या मॅरेथॉन इनिंगची गरज राहील बुर्दुळ टीमला. अजय बॉम्बे या फलंदाजाच्या माध्यमातून डॉट चेंडू पाहायला मिळाला. प्रतीक टॉस करत असताना इथे ऑन साइडला खेचून मारलाय, पिकअप शॉट, बॉलला पाठवलं त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, इट्स मॅक्झिमम, षटकार, 6 धावा. आपण पाहिली बुर्दुळ नगरीमध्ये सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषकाचं आयोजन पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा लवकरच आणखीन एक नाईट स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यावेळेला थोडासा स्लाइस झाला बॅटचा फेस आणि त्यानंतर बॉल मागे जात असताना 2 धावा इथे मिळतील. लवकरच खरं आमदार चषक नाईट स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. मोठं आयोजन राहील बुर्दुळ नगरीमध्ये. त्याकरता स्पर्धेसाठी आपण देऊया शुभेच्छा. 2 धावा इथे पाहायला मिळाल्या. मॅच बॉल, यस, प्रेक्षक बघा डगआउट म्हणून उठून गेले धावत बॉल आणण्यासाठी. आपल्या गावाचं क्रिकेट पाहण्यासाठी आलेले हे सर्व समर्थक, आपलं गाव जिंकलं पाहिजे, आपला संघ जिंकला पाहिजे, हाच भाव त्यांच्यामध्ये आहे. आणि ते ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑन मध्ये बॉल मागे चाललाय, एक सिंगल ऍड होताना आपण पाहत आहे. प्रतीक कमबॅक करतो, पण प्रतीकमध्ये एक आक्रमण देखील पाहायला मिळालं होतं अजय बॉम्बेचं. आणि त्यानंतर सिंगल रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू धावसंख्येमध्ये बदल 25 धाव फलकावधी पाहायला मिळतील. मैदान देखील अतिशय सुंदर आहे, पाटा विकेट आहे आणि आउटफील्ड अप्रतिम या क्रीडांगणाचे. आणि इथे आपण पाहता सध्या डे क्रिकेट माजी सरपंच माजी उपसरपंच ट्रॉफी 2025 हे पर्व. यावेळेला स्लॉग हिट करत असताना बॉल स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पाठवलाय महेशने सिक्सर प्लॉट मध्ये, मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार, गगनचुंबी षटकार.
पॉवर प्ले मध्ये आजच्या दिवसामधला उच्चांक पाहायला मिळाला. ऑन साइडला फुल टॉस गॅप मध्ये जाईल का नाही, फिल्डर आहेत मागे. बॉलला थांबवत असताना गुड फिल्डिंग थ्रो देखील तितका सुंदर पाहायला मिळाला. प्रतीकच्या अगेन्स्ट हल्ला बोल करताना महेशला आपण पाहिलं. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती आल्या. बिनबाद 32 आई गावदेवी बुर्दुळ संघाच्या माध्यमातून बिनबाद 32. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये षटकार आपण पाहताय. चांगल्या पद्धतीने टायमिंग पाहायला मिळालं होतं आणि 6 रन्स त्या फटक्यावरती आल्या. 32 धावा धावफलकावरती आहेत. बघा नेक्स्ट मॅच साठी देखील सामन्याचा आनंद घेत असताना गुरुनाथजी पावशे यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं स्वागत. आपलंही स्वागत. तर डावाला आपण सुरुवात करूया. 2 षटकं संपली आणि तब्बल 32 धावा स्कोर कारवरती. ऑन स्क्रीन आमचे आयोजक सामन्याचा आनंद घेत असताना अतुल आणि त्यांच्या बरोबरीने भविष्य एकंदरीतलं असं जतीन छोटा सर्जा तोही सामन्याचा आनंद घेतोय. बघा हसला भरपूर, स्माईल त्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाली आणि 16.00च्या सरासरीने 32 धावा धावफलकावरती आल्या आपण पाहिल्या. तर गोलंदाजी मार्क पर त्याला वेल एक्सपिरियन्स गोलंदाज या ठिकाणी आपण पाहत आहे. सचिन मडवी हा खेळाडू, त्याच्याकडे अनुभव आहे. या संघाचा की फॅक्टर, या संघाचा की प्लेअर. त्याला मात्र आता कमबॅक करावा लागेल. विकेट टेकिंग ॲबिलिटी तुम्हाला आता मैदानामध्ये दाखवावी लागेल. जर विकेट मिळाले नाही आहेत तर मात्र बुर्दुळ संघ तुमच्यावरती नक्कीच एक मोठं टार्गेट सेट करेल पहिल्या इनिंग मध्ये, या शंका नाही आहे. कारण सलामीवीर 2 खेळाडू पूर्णपणे सेट झाले, दोन्ही आक्रमक झालेत. एका बाजूने महेश पाटील 7 बॉल 22, त्याच्या बरोबरीने अजय बॉम्बे 5 चेंडू 10. चांगली फलंदाजी करत असताना हे दोन्ही खेळाडू पहिल्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी जरूर झाली पहिल्या पॉवर प्ले मध्ये, 2 पॉवर प्ले मध्ये. आता इथून दबाव बनवायचा की एका बाजूने सातत्य टिकवायचं. फुल टॉस बॉल यावेळेला फिरून मारला, मागे चाललाय त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमा रेषा पार. फुल टॉस मध्ये मात्र फुल टोल वसूल करणारा हा षटकार होतोय महेशच्या माध्यमातून. दिनेश पावशे यांना आपण पाहताय स्क्रीनवरती. ऑन स्क्रीन खरं तर तुम्हाला अगदी ऑथेंटिक फूड अगदी टेस्ट करायचं असेल तर या हॉटेलला जरूर भेट द्या. गावरान ढाबा आणि त्या हॉटेलचे प्रोपरायटर आणि माफक दरामध्ये तुम्हाला चांगली क्वालिटी आणि सर्व्हिस मिळेल. गावरान ढाब्यामध्ये जरूर त्या ढाब्याला भेट द्या. दिनेश पावशे यांना आपण पाहताय. आणि खरं तर आम्ही नेहमी सांगत असतो आपल्या आगरी समाजातील सर्व तरुणांना, कोणाच्या नादात कोणाच्या वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, प्रगती होईल. आणि हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये आज आपण जर पाहिलं तर नक्कीच या गावाचा बोलबाला, ज्यामध्ये दिनेश आणि त्यांच्या बरोबरीने त्यांचे बंधुराज शैलेश यांचा मी आवाजाने उल्लेख करील, चांगले योगदान. आणि इथे स्विचिटचा प्रयत्न झाला, मागे चाललाय. घर फिरले की घराचे वाशे फिरतात असं म्हणतात. आणि बघा पहिल्या 2 ओव्हरमध्ये ऑलरेडी 32 आल्या होत्या, एक खेळाडू बाद झाला नव्हता. आणि त्यानंतर स्विचिटचा प्रयत्न, बीमर +4, यस पंजा 5 धावा. खराब गोलंदाजी. अनुभवी खेळाडू सचिन कडून मात्र अपेक्षा होती, तो मात्र आता थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरला या ओव्हरमध्ये. बीमर +4 म्हणजे 5 धावा त्या ठिकाणी मिळतील, पंजा मिळेल. मैदानामध्ये आई गावदेवी बुर्दुळ संघाला आता महेश साठी हा फ्रीड बॉल असेल. महेश पाटील साठी फ्रीड बॉल फेस करेल महेश. यावेळेला देखील स्लॉग हिट केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड आणि बॉलला पाठवलाय काउ कॉर्नर रिजनच्या बाहेर, सीमा पार. महेशचा आणखी एक धमाका षटकार. विसरायचं नाहीये. उमरोली संघ अजून बरेच षटकं बाकी आहेत आणि अद्यापर्यंत एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. आणि तब्बल 49वा धाव फलकावरती आपण लागताना पाहताय. चांगलं क्रीडांगण, चांगलं मैदान आणि कदर या मैदानावरती आपण पाहताय. दमदार आयोजन. आम्ही सकाळीही सांगितलं
पहिल्यांदा 6 ओव्हरचे सामने पाहायला मिळाले आणि सुधीर पाटील जे कॅप्टन होते बुर्दुळचे त्यांनी सांगितलं आम्ही पहिल्यांदा खेळतो 6 ओव्हरच्या मॅचेस. 12 बॉल 38. पूर्वीचं क्रिकेट सत्यमन काकडे यांना आठवलं, ते 8-8 10-10 ओव्हरचे मॅच खेळायचे. मग तो आता शॉर्ट टर्म क्रिकेट, कमी ओव्हरचे आणि प्रोफेशनल क्रिकेट एकच बॉल वापरायचे. बघा तो देखील एक वैशिष्ट्य होता. यावेळेला देखील आपण पहिला फुल लेंथ डिलिव्हरी, फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय. खरं तर मोठ्या फटकांचा मोह आवडता आला नाहीये महेशला, आणि ज्याने 12 मध्ये 38 केला तो खेळाडू चालला आता मैदानाच्या बाहेर. फर्स्ट विकेट डाऊन जाता जाता चांगली इनिंग साकारली. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या महेश या इनिंगसाठी. न्यू स्वतः कॅप्टन सुधीर पाटील. याच दरम्यान आदरणीय गुरुनाथदादा पावशे यांचे इथे आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. सुधीर पाटील चालला 3ऱ्या क्रमांकावरती. स्वर्गीय रतनबुवा क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं कधी दमदार योगदान या खेळाडूचं राहिलं. मालिकावीर पण त्याच्याकडे पाहिलं जायचं. इथे बघा फक्त दिशा दिली, काय बात आहे. अप्रतिम फटका, इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. फक्त दिशा देत असताना बॉल मागे चाललाय. सुधीर पाटील म्हटलं की चितपट करणं त्यांना चांगलं माहिती आहे. कुस्ती क्षेत्रातील एक आणखी मोठं नाव, आणि त्याच्याबरोबर क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळतात. बघा बेंड झाले होते सुरुवातीलाच, आणि त्यानंतर फ्लिक ऑफ द रिस्ट, टायमिंग बघा किती सुंदर आहे. हँड अँड आय कोऑर्डिनेशन अतिशय चांगलं होतं. बॅटिंग पोझिशन पहिले आपण स्वतः बेंड झाले आणि त्यानंतर मुवमेंट मध्ये आले, फक्त दिशा दिली आणि या 2 रनच्या मध्येने 50 कंप्लीट. 51 धावा स्कोर कार्ड वरती. 50 अप. एक खेळाडू बाद 51. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17च्या सरासरी आल्या, आणि जर का ही सरासरी शेवटच्या षटकापर्यंत कायम राहिली तर किंमत कमीत कमी 100+ रन तुम्हाला पाहायला मिळतील. हा कदर बॅटिंग समरी आपण पाहता या कदर मॅचची. 38 धावा करणारा खेळाडू आपण पाहिला, आणि महागडं स्पेल राहिलं होतं मागच्या ओव्हरमध्ये सचिन मडवीचं, ज्याने 19 दिल्या. मागच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये प्रत्येक षटकामध्ये 16-16 धावा खर्च केल्या. खरं तर सर्वेश आणि प्रतीक या 2 गोलंदाजाने. आता संघनायकाला प्रश्न पडला सेकंड स्पेलची जबाबदारी कोणाकडे द्यावी, की फ्रेश बॉलर इथे यूज करावा, हा एक मोठा प्रश्न राहील फिल्डिंग करणाऱ्या उमरोली संघाच्या वाट्याला. कारण पहिल्या 3 गोलंदाजाने सपाटून मार खालाय, त्यामुळे धावांवरती अंकुश लावणारा गोलंदाज हवा, इकॉनॉमिकल फिगर षटक फेकणारा गोलंदाज हवा, आणि ही जबाबदारी आता पुन्हा एकदा आली आहे सर्वेश मडवीवरती. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. 2 क्षेत्ररक्षक तटिया सर्कलच्या बाहेर होते, त्यामुळे 16 धावा त्याने जरूर खर्च केला, परंतु या षटकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला कमबॅक करावं लागेल. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि मैदानामध्ये आपण पाहता 2 अतिशय धुरंधर आणि आक्रमक खेळाडू. आई गावी बुर्दुळ संघाचे एका बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडला सुधीर पाटील, स्ट्रायकिंग एंडला असतील अजय बॉम्बे. चांगल्या पद्धतीचं बॅटल. थोडा व्यत्यय मधल्या काळामध्ये आला जरूर, पण पुन्हा एकदा आपण पाहता ही स्पर्धा सुरळीत झाली आहे. आज सुपर 10 साठी 2 संघ क्वालिफाय केले जातील. पहिल्या 4 मधून चिंद्रन संघ सुपर 10 ला दाखल झाला. यावेळेला इनसाइड आउट, एक्साइटिंग द पॉवर, कव्हरच्या वरून हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, अपिश कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा अजय बॉम्बेचा अस्ट्रा कर्द क्लास फटका आपण पहिला 6 धावा. पिच वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती देखील चांगलं प्रत्युत्तर अजय बॉम्बेने दिलं. यावेळेला देखील खोदून काढला, लाईन अतिशय चांगली होती. थोडासा आतमध्ये बॉलला घेतला आणि इथे सरळ प्रतीकच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी सिंगल रन ऍड होईल बॅटिंग करत असताना आई गावदेवी बुर्दुळ संघाच्या खात्यामध्ये. स्कोर मूव्ज ऑन आपण जर पाहिलं तर तब्बल 58. सुधीर पाटील 1 चेंडू फेस केला, 2 धावांचं योगदान त्याने दिलं आपल्या टीमला. 200च्या स्ट्राईक रेट बॅटिंगला सुरुवात केली डावाला त्याने. तो आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. सर्वेस हे षटक थांबवावं लागेल तुम्हाला बुर्दुळ संघाला. धावांची गती जी वाढत चालली ती रोखावी लागेल. यावेळेला इनसाइड आउट कव्हरचं टार्गेट केलं आणि इथे देखील फटका सुंदर आणि रिझल्ट देखील तितकाच चांगला आहे. बॉल चालला एका टप्प्याने, एक्स्ट्रा कव्हर होण्याच्या बाहेर, सीमा पार, 4 चौकार. एक फलंदाज चौकार षटकाराने डील करतोय. आक्रमक फलंदाजी खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी सांगतो बुर्दुळ संघाने. इथे मात्र आणखीन एक फुल टॉस आणि त्याच्यावरती आक्रमण, फुल टोल वसूल करतोय सुधीर पाटील. षटकार बॅटिंग टीम कडून हा रिव्ह्यू आलाय, चेक केला जाईल हाईट फॅक्टर. ऑलरेडी षटकार आलाय.
जर भीमन असतील तर मात्र आणखीन एक एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल, एक रन मात्र एक्स्ट्रा ऍड होईल बुर्दुल संघाच्या खात्यामध्ये. चांगली भागीदारी महेश बास झाल्यानंतर असं वाटलं कदाचित कमबॅक होईल उमरोली संघाकडून, परंतु तसं झालेलं नाहीये. जे सातत्य जो मोमेंटम पहिल्या ओव्हरपासून मिळाला त्याच्यावरती मात्र नक्कीच अभ्यास केला या फलंदाजाने आणि मोमेंटम पुढे घेऊन चाललेत. फेअर डिलिव्हरी घोषित केली पंचांनी. इट्स अ लीगल बॉल, फेअर डिलिव्हरी. धावांची गती वाढत चालली आहे. 60+ रन स्कोर कार्ड मध्ये आपण येताना पाहता अजून 2 षटकं बाकी आहेत. 68 धावा धाव फलकावरती. यावेळेला देखील आपण पाहिला अगदी ड्राईव्ह लेंथ वरती हा चेंडू होता आणि बुलेट शॉट पाहायला मिळाला. मागे फिल्डर होते तरी एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये बॉलला थांबवत असताना एक सिंगल आली. धावा रोखाव्या लागतील, विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. मैदानामध्ये 2 सेट फलंदाज, 2 आक्रमक खेळाडू चांगल्या पद्धतीने डावाला पुढे घेऊन चालले. 69 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली बुर्दुल संघाकडून आजच्या दिवसामध्ये. चंद्रन संघ आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये सुपर 10 ला दाखल झालाय. काल इनामपुरी संघ सुपर 5 ला पोहोचलाय. आजच्या दिवसामध्ये आणखी एक संघ तुम्हाला सुपर 10 ला दाखल होताना पाहायला मिळेल. यावेळेला डाऊन द ग्राउंड अजून एक धमाका, फुल अँड डिलिव्हरी आणि त्याच्यावरती मात्र हा बाहुबली स्ट्रोक षटकार. स्पर्धेतला हायेस्ट टोटल आपण जर पाहिलं तर खानाव संघाचं राहील, कारण त्याने 5 गडी बाद 95 धावा 6 षटकामध्ये केल्या होत्या. नेरे संघाच्या आगे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि त्यानंतर आपण पाहिलं सेकंड हायेस्ट खुटारी संघाचा पाहायला मिळाला, ज्याने हरिग्राम संघाच्या आगे 93 धावा केल्या होत्या आणि त्या धावा चेसित होताना पाहायला मिळाल्या होत्या. आणि वागेश्वर खुटारी संघाच्या आगे 93 धावा त्या चेस होताना पाहिल्या. वल्लभ संघाने देखील 82 धावा केल्या होत्या आणि त्याचबरोबर आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये खरं तर हा सामना सुरू आहे तो देखील कदाचित एक मोठा उच्चांक गाठू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली मैदानाच्या आतमध्ये. माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 पर्व. टोटल धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आहेत 75. पाऊण शतक पूर्ण झालंय. 75 लॉस ऑफ 1 विकेट आणि ज्यामध्ये दोन्ही खेळाडू सेट झालेत. एका बाजूने 38 धावांची इनिंग साकारत महेश मैदानाच्या बाहेर गेले, परंतु अजय बॉम्बे 23 आणि सुधीर पाटील 13 या धावसंख्येमध्ये खेळत असताना लास्ट 2 ओव्हरचा खेळ बाकी आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालेत सचिन मडवी. शिवाजी दादा भोपी यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. माजी सरपंच माजी उपसरपंच ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था आपण ज्याला म्हणतो, खरं तर ग्रामपंचायत वरती ज्यांना सरपंच उपसरपंच बनण्याचा बहुमान मिळाला अशा व्यक्तिमत्वाच्या नावाने मात्र या स्पर्धेचं आयोजन. पुन्हा एकदा फिरून आलं बॉलला मागे डीप बॅकवर्ड्स वर लागला. सेकंडचा कॉल आणि 2 धावा इथे कंप्लीट होताना आपण पाहताय. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 95 हायेस्ट आहे. त्याच्या पलीकडे आता बुर्दुल संघ जाईल का याची उत्कंठा तुम्हा आम्हा सर्वांना लागली आणि परिस्थिती जर आपण पाहिली नक्कीच थोडासा बुर्दुल संघाच्या फेवर मध्ये राहील यात शंका नाहीये. 77 वरती पोहोचला आतापर्यंत बुर्दुल संघ. सचिनला मात्र आपला अनुभव सिद्ध करावा लागेल. आगळावेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी थोडेसे बेंड झाले होते आणि त्यानंतर बरोबर मिड ऑफच्या डोक्यावरून हा स्ट्रोक सजवायचा होता सुधीर पाटील यांना, परंतु बॅटची हलकीशी कडा घेत बॉल फ्लाय स्लिपला फील्ड होताना पाहायला मिळाला. या चेंडूंची गरज आहे. जितके डॉट बॉल तितक्या धावा कमी, जितके डॉट चेंडू तितका प्रेशर प्रतिस्पर्धी संघावरती आणि हे डॉट बॉल तुम्हाला आता रिलीज करावे लागतील, त्या ठिकाणी डिलिव्हर करावे लागतील आणि नक्कीच तो प्रयत्न राहील. लो फुल टॉस बॉल खोदून काढला, बॉलला ऑन साइडला गॅप मध्ये चालला, मिड विकेटचा फील्डर धावत आलाय आणि इथे सेकंडचा कॉल. 2 धावा अगदी सहज गत्या पूर्ण. सकाळी आपण मॉर्निंग वॉकला ज्या पद्धतीने धावतो तशा पद्धतीने विकेटमध्ये दोन्ही खेळाडू धावले
आणि बघता बघता 2 धावा त्याने कंप्लीट केल्या. चांगलं कॉलिंग सुधीरचं आणि त्यांच्या बरोबरीने अजय बॉम्बे या खेळाडूचं. पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी 49 झाली. आता सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप होते 30 धावांची. चांगली भागीदारी. यावेळेला मिस टायमिंग, बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलंय, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी धावून गेले सचिन. झेल टिपत असताना कॉटन बोल्टच्या स्वरूपात खेळाडू बाद झाले सुधीर पाटील. दुसरा धक्का असेल बुर्दुळ टीमला. पाटील बाद झाल्यानंतर प्रतीक कोपरकर हा 4थ्या क्रमांकावरती मैदानाकडे गेलाय. 4 नंबरचा खेळाडू. यावेळेला स्विंग अँड मिस याच गोष्टी चर्चा होती. सचिन कडे असणारा एक्सपिरियन्स तो फार महत्वाचा आहे आणि त्याने आता या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक केलं असं म्हणायला हरकत नाही. थोडा उशीर जरूर झालाय पण तो एका बाजूने उमरोळी संघाकडे देखील तेवढीच चांगली तगडी बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे संघर्ष त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळेल. सचिनचं षटक निर्णायक राहील आता या मॅच मध्ये. याही वेळेला फटका फसला. विकेट किपर डाऊन द बॉल. झेल होईल काय पाहायचं आहे आणि पकडला झेल. क्या बात आहे. जजमेंट चांगलं होतं. अगदी भोवड्यागत गरगर फिरला परंतु चेंडूची नजर त्याची हटली नाहीये. चेंडूची नजर जी काटे यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. बॅट बघा हातामध्ये टर्न झाली आणि त्यानंतर वरची कळा घेत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. दोन्ही अँगल पाहायला मिळाले एकवेळा इव्हेंटच्या माध्यमातून. न्यू बॅटर 5व्या क्रमांकावरती चाललाय भूषण पाटील. गोलंदाजी मार्कमध्ये शेवटचं षटक आहे. निशांत मडवी आलेत. अंतिम षटक. बाबाजी काटे यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं मोस्ट वेलकम हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मी करत आहोत. संग्राम 11 इथलंच क्रिकेट संघाच्या वतीनं आपलं स्वागत. माजी सरपंच माजी उपसरपंच ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं स्वागत. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं आपण प्रेडिक्ट केलं होतं किमान या सामन्यामध्ये खरंच या संपूर्ण स्पर्धेचा उच्चांक पाहायला मिळेल. तसं होईल का नाही हे पाहायचं आहे कारण आता 79 धावा फलकामध्ये शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलेत निशांत मडवी. अंतिम षटक स्लॉग ओव्हर. आणि मैदानामध्ये जमेची बाजू आपण जर पाहिली तर सलामीवीर अजय बॉम्बे अजूनही विकेटवरती उभा, ज्याने 8 बॉलमध्ये आतापर्यंत 23 धावा केल्या आपल्या टीमसाठी. डाव्या हाताचा आक्रमक खेळाडू तो मात्र विकेटवरती उभा आहे. त्याच्याकडून आता भरीव कामगिरीची अपेक्षा राहील बुर्दुळ टीमला. तर एका बाजूने विकेट टेकिंग ॲबिलिटी तुम्हाला दाखवावी लागेल. जे षटक मागचं हाताळलं सचिनने त्याच्यात पावलावरती पाऊल ठेवत मात्र इथे कमबॅक करावं लागेल. राऊंड द विकेट. पहिला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि इथे पंचांनी वाईड घोषित केलाय. अगदी योग्य लाईन पाहायला मिळाली. पंचांकडून चांगला निर्णय आला कारण योग्य लाईन नव्हतीच. योग्य लाईन तर बॉल टाकायचा होता पण वाईड लाईनच्या बाहेर बॉल चालला त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलाय. अतिरिक्त रन्स मिळाले 80 धावा फलकावरती. यावेळेला गुडघा टेकत खेळण्याचा प्रयत्न याच लाईनचा मी उल्लेख केला तर तुम्हाला बॉल थोडासा आतमध्ये घ्यावा लागेल आणि परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवत असताना इथे आपण पाहिला ॲक्युरेट यॉर्कर टाकलाय गोलंदाज विनीतने. निशांत आणि इथे हा फटका लाजवाब आहे. लेफ्टी बॅटरने मात्र आक्रमक फटका असं जावलाय. त्याच्या बॅटिंग मधला दाखवला थाट आणि गोलंदाज निशांतची लावली आहे इथे अजय बॉम्बेने वाट. षटकार. पॉवर त्याने जनरेट केली आणि बघा बॉलच्या मेरिटनुसार फटका. सोपं नाहीये डाव्या हाताच्या फलंदाजाला एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारत त्याने करून दाखवलंय. 6 धावा इथे आल्या. 86 रन ऑन स्कोर कार्ड. आणि यावेळेला आपण बाधा पुन्हा एकदा दडपण प्रेशर दबाव आता निशांत मध्ये वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. शरीरापासून दूर ठेवायचा आहे आणि इथे आपण पहिला बॉलच्या मेरिटनुसार फटके खेळायचे आहेत अजय बॉम्बेला आणि तो आतापर्यंत यशस्वी राहिलाय. 87 रन. इथे परफेक्ट यॉर्कर.
मग असे आमचे मित्र के करण काळे यांनी देखील सांगितलं यॉर्कर टाकणं सोपं नाहीये. बॉल कधी कधी फुलटॉस होतो, कधी कधी ओव्हर पिच होतो आणि इथे आपण पाहिलं हा परफेक्ट यॉर्कर ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं अजयकडे. चांगलं कमबॅक. इथे देखील तेच सरार पण तो लाईन मिस करतात त्या ठिकाणी निशांत आणि पंचांनी वाईट घोषित केला. या ओव्हर मधला हा तिसरा वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 88 95 हायएस्ट आहे आणि आता इथे आपण पाहिलं 88 धावा फलकावधी. 144 चौकार 144 षटकार आणि इथे विकेट मिळाला आहे निशांतला. जो अजय बॉम्बे प्रचंड आक्रमक झाला त्याला मात्र नक्कीच आपल्या बजा अजय बॉम्बेने आणि सुधीर पाटीलने इनिंग साकारली होती आपल्या संघासाठी तब्बल 17 धावांची. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं आहे. नौका खेळाडू आता राज पाटील मैदानाकडे दाखल झाला. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 95+ धावा होतील का एक मोठा प्रश्न. या विकेटमध्ये सेकंड इनिंग मध्ये धावा चेस देखील केल्या जाऊ शकतात. जर प्रयत्न चांगले ठेवले तर नक्कीच डेफिनेटली धावा चेस होतील या शंका नाहीये. उमरोली संघ करता यासाठी ओळखला जातो. जितका मोठा संघर्ष जितका मोठा संघ तेवढा मोठा चांगला कमबॅक त्यांचा आम्ही पाहिला. यावेळेला लॉफ करत असताना प्रॉपर टाइम झाला नाहीये. बॉल अगदी बॉलने उंची घेतली आणि त्या ठिकाणी सचिन मडवी झेल खाली आले. झेल टिपत असताना मात्र इथे आपण पाहताय आल्या पावली माघारी परतावं लागेल फलंदाज राज पाटीलला. रन आता होणं थोडंसं कठीण आहे कारण इथे जर का एखाद दुसरी चूक गोलंदाजाने केली तरच मात्र तुम्हाला 95+ जाता येईल. म्हणजे एक्स्ट्रा बॉल फेकले तर कारण षटकार जरी आला तरी 94 होतील कारण 88 धावा ऑलरेडी धावफलकावरती आहेत. आता अंतिम चेंडू या इनिंग मधला फुलटॉस बॅटच्या टो एंडला लागलाय. प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये आणि त्यानंतर सेकंडचा कॉल. रन कंप्लीट आहे की नाही पाहिलं जाईल तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून. टीबी अंपायर चेक करतील सेकंड कंप्लीट आहे की नाहीये. जर सेकंड कंप्लीट झाली तर मात्र 90 होतील आणि जर का एकच असेल तर मात्र 89 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. चला उमरोली संघ आपण लगेच मैदान सोडा विनंती राहील. बुर्दुल संघाला आपण फिल्डिंग लावून घ्या. पहिलं सत्र समाप्त होत असताना ऑन स्क्रीन आपण पाहताय या ठिकाणी नेमकं काय घडलंय. बॅट ग्राउंडिंग झाले त्यामुळे रन कंप्लीट. यस सेकंड रन कंप्लीट तिसऱ्या पंचाचा निर्णय आला. त्यामुळे पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 90 अशी धावसंख्या लागली धाव फलकावरती. म्हणजे येणारे 6 षटक आणि तब्बल 91 धावांची गरज राहील पुढच्या इनिंग मध्ये उमरोली संघाला. केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे संतांनी सांगितलंय. जर तुम्ही ठरवलं तर नक्कीच तुम्ही जिंकाल आणि जर का तुम्ही इथे प्रयत्न सोडले तर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल यात शंका नाहीये. त्यामुळे नक्कीच दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा लढतीसाठी. 91 धावांचं एक मोठं टार्गेट उभं केलं. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली. बुर्दुल संघाने बॅटिंग करत असताना 90 धावा केल्या. 91 धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल हे ऐकण्यासाठी आपण आवाजामध्ये करूया बदल. येथे आवाज असेल आमचे समालोचक मित्र करणजी काळन सर. धन्यवाद.
सरपंच आणि उपस्थित 2025च्या दुसऱ्या सीझनच्या तिसऱ्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील आपण थर्ड मॅच पाहतो. एका बाजूला गावदेवी बुरदुल आणि दुसऱ्या बाजूला लेट नारायण शेटमाई हनुमान उमरोली या दोन संघांदरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि देखील सकाळी जिंकून बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि कर्णधाराने फार चांगलं ओपिनियन दिलं की आजच्या मॉर्निंग सेशन मध्ये दोन मॅचेस मध्ये प्रथम इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ विजयी झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे बॅटिंग ऑर्डर चांगली आणि त्याचा फायदा उचलत असताना ऑस्ट्रेलियन स्टाईलने त्यांनी फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग केलेली आहे आणि धावा देखील उभारलेल्या आहेत त्या 90. फोर्थ आहे स्कोर. सध्या आपण पाहतोय 90 रन साई गावदेवी 11 बुरदुलचा आणि 91चं लक्ष चेस करण्यासाठी आघाडीची जोडी येते. स्वर्गीय नारायण शेटमाई हनुमान उमरोलीची आपण पाहतोय फलंदाज प्रतीक माई आणि सुजित मडवी हे ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. 6 षटकांच्या मॅचेस आहेत त्यामुळे तुम्हाला आक्रमणी करावं लागतंय. मागच्या काही मॅचेस मध्ये आपण संयमही बघितला आणि या विकेटने कुठे का होईना आजचा दिवस दाखवला की जो मेहनत करतोय त्याच्या बाजूने ती जाते. फलंदाजांकडून आपण मोठे फटके बघितलेले आहेत. इव्हन इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्क्रीनवरती सध्या VIP डाईस मधून हे मान्यवर या मॅचचा आनंद घेतात. आदरणीय बाबाजी काठे साहेब, त्याचबरोबर आदरणीय शिवाजी पोपी साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय अशोकजी पाटील साहेब यांना सध्या आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. मोठ्या संख्येने मान्यवर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी देखील उपस्थित होते आणि आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस. आज देखील सुपर 10 साठी आपण एक संघ क्वालिफाय केला. पहिल्या 4 मधून तो रोशन साई स्पोर्ट चिंद्रन जबरदस्त परफॉर्मन्स केला. तर एका बाजूला आता स्टार ओवेचा विरुद्ध थोड्याच वेळात जगदंब क्रिकेट संघ वाखळण ब चे आगमन होईल आणि मग त्यामध्ये आपण टॉस करणार आहोत. या दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण आता सेकंड इनिंगची सुरुवात करतोय. 91च्या चेसला सुरुवात होईल. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती भूषण पाटील. व्हेरी फास्ट बॉल ऑन साइडला एरियल ऑन ड्राय आपल्याला पाहायला मिळाला. वाडिश लॉंगॉनचा फिल्डर लॉंग ऑनला आला, थ्रो केलेला आहे, मिळते तोपर्यंत एक धाव आणि या एका धावेच्या साह्यानं धावासंख्या जर आपण बघितली तर ती जाऊन पोहोचलेली. अर्थातच खातं उघडते आता एक वर्दी. माझ्यासोबत अभिजित आहेत आमचे ऑफिशियल स्कोरर आणि मागे अतुल काठे देखील. खातं उघडलंय. ऑन साइडला पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतला बघायला लागला. डीप स्क्वेअर लेगला गॅप मध्ये बॉल. फिल्डर फार वेगाने धावतात. वाडिश लॉंगॉनच्या पायाने स्टॉप केलाय. आता उचलून थ्रो केला जाईल. धावसंख्या आपण पाहतोय ॲक्युरेट थ्रो आला पण धावा तोपर्यंत मिळत असताना त्या 3 इन बिटवीन. चांगली रनिंग आपण बघितली दोन्ही फलंदाजांकडून. सुजित मडवी आणि प्रतीक माळी या दोन फलंदाजांकडून. दुपारचं सत्र प्रखर ऊन आपण पाहतोय. फलंदाजांना पोषक वातावरण आहे आणि फर्स्ट इनिंग मध्ये ती बॅटिंग आपण बघितली. खोलात होता ऑन साइडला फ्लिक केला. बॅटचा चेहरा बंद करून स्क्वेअर लेगला बेदून मागे चाललाय बॉल. प्रयत्न इथे जरूर आपण बघितला सेकंड आणि तो सक्सेसफुल देखील. मोठा फटका आला नाही पण सिंगल डबल ट्रिपल पहिल्या 3 बॉल वरती धावा फलकावरती आपण पाहतोय 6 धावा स्टिकी ठेवतात सुरुवातीपासून आणि ते ठेवावंच लागेल. त्यासोबत तुम्हाला आक्रमणही करायचे बिकॉज पल्ला गाठायचा 91 धावांचा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा असं घडतंय की ट्रिपल रन फलंदाजांनी धावून पूर्ण केलेले आहेत. भूषण पुढे आलाय. पुन्हा व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गॅप मध्ये बॉल. चांगली फिल्डिंग आता आदर्श पाटील आपल्याला पाहायला मिळाले. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये यंगस्टर आणि सिनियरचा भरण आहे. गावदेवी क्रिकेट संघ आपण पाहतोय. बुरदुल फार चांगला परफॉर्मन्स वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील या संघाने केला. उपविजेते राहिले होते ते. स्ट्रेट बॅट लॉफ केलाय पण मिस टाइम. लॉंग ऑन द फिल्डर वाइडिश लॉंग ऑनचा पोहोचला. वेल जज कॅच. सनिंग कॅच ने प्रतीकचा डाव संपला. फलंदाज
प्रतीक माळीचा पहिला झटका बसतोय स्वर्गीय नारायण शेठ माळी जयनुमान उमरोलीला. मेलवन क्रिकेट संघ नितलस यांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. विकेट पहिली पडलेले आपण पाहतो. आघाडीचा फलंदाज प्रतीक माळी स्वस्त मध्ये आउट झाला. जी पार्टनरशिप झाली होती पहिल्या विकेटसाठी महेश पाटील आणि अजय बॉम्बे मध्ये 49 धावांची, सेकंड विकेटसाठी देखील पार्टनरशिप आपण बघितली. जबरदस्त खेळ टॉप ऑर्डरने केला. 30 धावांची सेकंड विकेटची पार्टनरशिप होती. फर्स्ट विकेटसाठी 49. टॉप ऑर्डर मधील महेश पाटील, अजय बॉम्बे, सुधीर पाटील दमदार परफॉर्मन्स विथ द बॅट. नवीन फलंदाज आता येतात सचिन मडवी. स्वर्गीय नारायण शेठ माळी उमरोली जयनुमान उमरोली. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, आय कॉन्टॅक्ट पूर्णपणे तुटलाय त्यांचा. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पहा तुम्ही. पडल्याबरोबर बॉल बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना बॉलिंग ऍक्शन, स्मूथ बॉलिंग ऍक्शन आहे. रिलीज पॉइंटला ओपन चेस्ट आणि त्यानंतर पडल्याबरोबर विथ अँगल बाहेर निघालाय. सो ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवर प्लेचं पहिलं षटक जिथे आल्या त्या फक्त 7 धावा, 1 विकेटचं नुकसान. बॅटिंग करत असताना 91 धावसंख्येचं टार्गेट आहे. स्वर्गीय नारायण शेठ माळी जयनुमान उमरोली. त्यांनी स्पॉन्सर्ड केलेली जर्सी आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ बुरदुलची. जर्सी नंबर 33 ला आपण बघितलं फर्स्ट ओव्हर मध्ये आता बॉलिंग मार्क वरती आलेलं आहे सुधीर पाटील. जेन्युइन ऑलराऊंडर या संघाचा. दुसऱ्या बाजूने मडवी ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्वर्गीय नारायण शेठ माळी जयनुमान उमरोलीचे. खराब लाईन, फाईन लेगने स्टॉप केला. हे चांगलं घडलं अन्यथा आणि काही धावा इथे मिळतात. आता 2 धावा धावून पूर्ण करण्यात आलेल्या. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, तो हिट झाला पण बॉल डायव्हर्ट झाला. त्यानंतर अंपायरचा इशारा वाईड. धावा एक्स्ट्राच्या 3. स्कोमॉज ऑन. ओके, अंपायरच्या डिसिजनला इथे चॅलेंज करण्यात आलेले. वेस्ट आहे नो बॉल साठी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. थर्ड अंपायर काकडे सर कुठे आहात? काकडे सर सध्या रेस्ट करतात, पण आपण जाऊयात आता थर्ड अंपायर कडे. आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर, एक नामवंत खेळाडू आणि गावरान डाब्याचे प्रोप्रायटर दिनेश दादा पावशे. सो रिव्ह्यू सक्सेसफुल. इज नो बॉल. सो टोटल 10 वरती धाव फलक आहे. फ्री टॉन आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय पुन्हा एकदा सुजित मडवी. गोलंदाज पुन्हा एकदा सुधीर. फ्रीटचा बॉल ऑन साइडला फ्लिक केला. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर. शेवटच्या क्षणाला प्रयत्न सफल. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आपण पाहतोय गिअर अप होत असताना 16 धावा. अशा फलंदाजीची गरज आहे सुजित मडवीच्या बॅट मधून. पुन्हा मडवीने आता देखील मारलाय लांब पल्ल्याचा भव्य षटकार. पाहायला मिळालं होतं. 93 चेस करत होते हरिग्राम.
आणि शेवटच्या 3 बॉलवरती 3 धावांची गरज असताना तो सामना निसटला, पण धावा बनल्या होत्या. मॅच टाय झाली. कंपल्सरी चेसिंग आहे, दॅट्स वाय हरिग्रामला तो सामना गमवावा लागला होता. हा चेंडू घनदाट झाडीमध्ये गेला आणि त्या झाडीमध्ये कॅमेऱ्याच्या लेन्सने क्षणचित्र टिपण्यात आलेलं आहे. आक्रमण, चांगली फिल्डिंग, थ्रो लगेचच त्याने केलेला आहे आणि या एका धावेचा साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती सध्या 23 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच मध्ये कदाचित बुर्दुल संघ पाहायला मिळेल. आणि जशी घोषणा झाली, अभिजित बघितलंही नाही की मैदानाच्या आतमध्ये काय सुरू आहे. तो स्कोरर होता, लगेचच जर्सी परिधान करण्यासाठी इथून तो जरूर आता जातोय. नेक्स्ट मॅच मध्ये ते इन ऍक्शन मध्ये असतील. ऑन साइडला टर्न करण्यात आला, मिड विकेटला फिल्डर आहेत. पहिला बाउन्स वरती चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. थ्रो आला, सो एकच धाव इथे मिळणार आहे. तुम्हाला वारंवार हे आक्रमण सुरूच ठेवावं लागेल. भविष्य देखील आगमन होत आहे दुपारच्या सत्रामध्ये. कदाचित नेक्स्ट मॅच मध्ये ते असतील दिनेश दादा, मेंटॉर असतील या टीमचे, जे आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आलेले आहेत. ऑफिशियल स्कोरर, संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम आहे. यामध्ये एका दुसऱ्याचं काम नाही, संपूर्ण आमची ही टीम आहे आणि या टीमने आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतात. स्ट्रेट बॅट डाऊन द ग्राउंड, ऑन द राइज, लॉंग ऑन, सीमा रेषेचा बार. मडवीने आणखी एक मारलाय, दमदार षटकार. प्रीवियस बॉलचा फार चांगला फटका स्ट्रेट बॅटने लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. या षटकारासोबत धावा फलकावरती 30 बनवायच्या त्या 91 धावा बनवू शकतायत. आक्रमणाला सुरुवात झालेली आहे. गरज अजूनही 61 धावांची या मॅच मध्ये. 25 बॉल ऑन साइडला, पुन्हा रेंज मध्ये दिला आणि आता तो चाललाय वाईस लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी. आला आणखी एक मोठा षटकार. 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड होतोय. विकेट 1 पडली आहे. मात्र मडवी ब्रदर्सने आता मोर्चा सांभाळलाय. स्वर्गीय नारायण शेटमाई जवनमान उमरोलीचा नावफलकावरती 36. देखील एक विक्रम राहिला. पण आता या मॅच मध्ये वेगळंच काय आपण पाहतोय. चेस होतीला धावा याचे संकेत मिळत आहेत. बिकॉज पॉवर प्ले मध्ये 36 वरती धावफलक. लास्ट ओव्हर मध्ये सुधीरच्या अगेन्स्ट आक्रमण केलं मडवी ब्रदर्सने. 29 धावा त्यांनी बनवल्या लास्ट ओव्हर मध्ये. सो आता समीकरण 24 बॉल आणि 55 धावांची गरज आहे स्वर्गीय नारायण शेटमाई जवनुमान उमरोलीला. भूषण खोलात होता, बॉलर्स बॅक, स्ट्रायकिंग एंडला थ्रो डायरेक्ट झालेले फाईन लेग ऍक्शन मध्ये. दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज येतोय पुढे, पण थांबावं त्यालाही लागेल. या डिसिजन साठी DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम एक रिव्ह्यू आहे. पण इथे सध्या अंपायर्स कॉल आहे. बॅट ड्रॅग होतीये, ती पाहूयात ऑन दी लाईन आहे की इन दी लाईन आहे की बाहेर आहे. आणि डायरेक्ट हिट केल्यानंतर भूषणने त्या क्षणाला बॅट एक्झॅक्ट कुठे होती हे अंपायर्स पाहतील. इम्पॉर्टंट आहे डिसिजन, कारण डावांचा वेग वाढत होते दोघेही मडवी ब्रदर्स, ज्यामध्ये खास करून फलंदाज सुजित मडवीने नॉट आउट अ बॅट्समन सेफ. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट होती, पण चांगल्या अग्रेशनने बॉलिंग करतोय. ऍज अ बॉलर तुमच्याकडे अग्रेशन असायला हवं.
पुन्हा बॉल पडला आणि हलका बाहेरच्या बाजूने वळण घेतोय विथ द अँगल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. डिसिप्लिन बॉलिंग, हा फ्रंट लाईन बॉलर आहे आणि उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध काय गोलंदाजी सुरू आहे भूषणची. पहिल्या षटकामध्ये देखील जखडून ठेवलं होतं. अवघ्या 7 धावा, 1 विकेट तेव्हाही मिळाली होती. इथे विकेट मिळाली नाही पण पहिल्या दोन्ही बॉलवरती एकही धाव आली नाही. 2 डॉट बॉल. वेगवान चेंडू पाहायला लागला. फाईन लेग ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट मिस झालेलं आहे. ओव्हर थ्रो. बॅकिंगला फिल्डर येत आहेत लॉंग ऑफचे. थोडं तिथे फंबल पण मिळेल ती फक्त एकच धाव. डाऊन द लेग बॉल होता. अंपायर सांगतायत की लेग स्टंपला पिच असेल बॉल तर तुम्हाला ते आउट देणार नाही. योग्य डिसिजन अंपायर्स कडून. बाहेर होता लेग स्टंपचे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 37. पहिल्या 3 बॉल मध्ये पहिली लेग बाईटची रन आलेली आहे या ओव्हर मध्ये. मागच्या ओव्हर मध्ये अटॅक केलाय पण इथे पुन्हा तो शांत करतोय भूषण या मडवी ब्रदर्सला. आता स्ट्रायकिंग एंडला सुजित मडवी. सॉफ्ट हँड समोर टेंटेटिव्ह स्ट्रोकचा प्रयत्न होता पण इथेही व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. इक्वेशन पुन्हा एकदा बदलतंय. 20 बॉल मध्ये या मॅच मध्ये 54 धावांची गरज आहे. 24 बॉल 55चा सामना होता पण पहिल्या आपण पाहतोय 4 बॉल मध्ये एकच धाव आलेली आहे. बदलते पुन्हा एकदा इक्वेशन. मोमेंटम पुन्हा एकदा बुर्दुलकडे. 20 बॉल आणि या मॅच मध्ये बनवायच्या 54 धावा. भूषण यॉर्कर आलाय लॉंग ऑनला. फिल्डर थोडासा मागे. सुधीर सेकंड बाउन्स वरती कव्हर करतोय. तोपर्यंत एक धाव आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38-38 या आकड्यावरती. गरज आहे अजूनही 53 धावांची. बॉल शिल्लक आहेत ते आता 19. इंटरेस्टिंग बॉल. बोट फिरवलेत. बॉल आलाय थेट विकेट किपर कडे. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता फलंदाजाचा. तोही इथे फसतोय. सपशील अपयशी राहिला पण काय गोलंदाजी राहिली. मागच्या ओव्हर मध्ये 29 आल्या पण या मडवी ब्रदर्सला पुन्हा शांत केलं भूषण पाटीलने. लेग बायचे 1 रन आणि ऑफिशियली बॅटच्या साह्याने देखील 1 रन आली या ओव्हर मध्ये. सो 3 षटकं संपली. धावा धावफलकावरती आहेत त्या सध्या 38. 53 धावांची गरज आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक. बॅटिंग करत असताना स्वर्गीय नारायण शेठ माळी, जेवनुमान उमरोली. गरज आपल्याला पाहायला मिळते 38. 38 ला आपण पाहतोय विकेट पडलेली पहिली. यानंतर स्टार ओवेच्या विरुद्ध नितलस आमचा दुसरा संघ तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. आदर्श आलेला वय वर्ष 18 आणि त्याचं भव्य स्वागत. स्ट्रेट बॅटने जुसी ऑफ फॉली होता. गरज या फटक्यांची. सुजीच्या बॅट मधून आलाय षटकार. बारा बॉल मध्ये 36 धावसंख्येची बारदारखी आतापर्यंत केली आहे सुजितने. धावसंख्या 44. उमरोलीची टोला लागलाय. कॉट अँड बोल्डची संधी होती पण बॉल थोडासा दूर राहिला आदर्श पासून. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय ती 45. 45 धावा आता पाहिजे 16 बॉल मध्ये 46. 46 धावांची गरज आहे 16 बॉल मध्ये. या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय नारायण शेठ माळी, जेवनुमान उमरोलीला गावदेवी बुर्दुलच्या विरुद्ध. ऑफ स्टंपचा बाहेर लेफ्ट केलाय बॉलला. फलंदाजाचा अनुमान पूर्णपणे चुकलाय. बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये पडला आणि तिथून निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल. बॉल आता उरलेत 15 आणि 15 बॉल. 46 चा सामना. सुजित अटॅक करतोय पण दुसऱ्या बाजूने साथ हवी आहे ती सचिन मडवीची देखील. त्याला टोला लागलाय हवेमध्ये. बॉल स्वतः आदर्श डाऊन दी बॉल. ओहो वेल डन कॅच. शेवटच्या क्षणाला स्वतःला स्ट्रेच केलं त्याने
थोडासा ताणला हात, त्या हातामध्ये टिपला झेल. 45 ला दुसरा झटका उमरोलीला. गुरुनाथजी भोपी साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावर द्या. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 तिसऱ्या दिवसामध्ये 6 दिवस या स्पर्धेचा कालावधी. 40 ग्रामीण संघांना संधी. जबरदस्त आयोजन. पहिल्या फेरीतील सर्व सामने 6 षटकांचे. ही खरी कसरत आहे आता ग्रामीणच्या खेळाडूंची. त्यांना सवय 3, 4, 5 षटकांच्या मॅचेसचे, पण 6 षटक. 45 for 2. सचिनची विकेट पडली. एका बाजूने सुजित मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन फलंदाज येतोय आतिश मडवी. 14 बॉल आणि 46 धावांची गरज आहे. मागची विकेट मागात पडली कारण 8 बॉल मध्ये फक्त एकच धाव आली सचिनच्या. पण दुसऱ्या बाजूने काय बॅटिंग केले सुजित मडवीने. 12 बॉल 37. खेचून मारण्याचा प्रयत्न. उजवा गुडघा टेकवला. अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता. फिरकीच्या विरुद्ध खेळत असताना तुमच्याकडे योग्य तंत्र असणं फार गरजेचं आहे. असं म्हणता स्पिन टू विन. जबरदस्त बॉलिंग सध्या पहिल्या षटकारानंतर. फिरवला एज आहे हवेमध्ये. बॉल फ्लाय स्लिपला थर्डला भेदून आता चाललाय डीप मध्ये. फार वेगाने धावतात फिल्डर. दोन्ही फलंदाज तितक्याच वेगाने धावतात. 2 धावा. थर्डचा कॉल नसेल इथे कारण आता फिल्डर्सने फार वेगाने बॅकअप दिलेले आहे. सो स्कोर वॉज ऑन 47. माफ करा 4 षटकांचा खेळ संपला. 46. 46 धावा धावफलकावर देत. स्टील रिक्वायर्ड 45. येस 47च झालेला. 2 धावा आलेल्या. 47 धावा धावफलकावर देत. 44 धावांची गरज. 12 बॉलचा खेळ शिल्लक. बॅटिंग करत असताना बुरदुलच्या विरुद्ध उमरोली. सत्तेचाळीस विकेट 2 पडलेले असताना 12 बॉल मध्ये 37 बनवणारा फलंदाज सुजित मडवी अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो स्ट्रायकिंग एंडला आणि 12 बॉल मध्ये आता बनवायचा 44 त्या स्वर्गीय नारायण शेठ माई जयनुमान उमरोलीला. सुरुवात झाली का मिस टाइम आहे की प्रॉपर टायमिंग. मिड विकेटला फिल्डर गेलाय बॉल. मिड विकेट सीमा रेषेचा बाहेर. षटकार. एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. साथ मिळाली नाही सचिनची. स्वतःहून अटॅक केलाय आणि आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग. 43 धावा. वैयक्तिक त्याचा बॅट मधून हुक केलाय आणि याही बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषेचा बाहेर. अंपायरचा इशारा. 4 धावा. हा चौकार. वरती आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सर्वांचे सहर्ष स्वागत. मॅच ऑन झालेली आहे. 2 मोठे फटके येत आहेत ते सुजित मडवीचा बॅट मधून आणि धावफलकाला उभारी मिळते. स्कोर ऑन 57. 15 बॉल मध्ये 47 धावा. 6 षटकार 1 चौकार. 313च्या स्ट्राइक रेटने खेळत असताना सुजित मडवी. बॉल आता बाकी आहे 10 आणि 10 बॉल. 34 धावांची गरज या मॅच मध्ये. डोके दुखी ठरलेला फलंदाज. 1 मॅन शो. एक पात्री अभिनय. जबरदस्त परफॉर्मन्स. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन साइडला 4 फिल्डर आहेत. ओहो यावेळी ऑफ स्टंपचा हलका बाहेर होता. राईज झाला बॉल. इट इज व्हाईट बॉल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू.
यस, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे वाईट साठी अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. काकडे सर, आपण कृपया करून मंचावरती या प्लीज. So review unsuccessful. No more review team Burdul. It is white ball. बॉल आता उरले 10 आणि 10 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 33 धावा. फार बॉल राईज झाला. योग्य निर्णय आला अंपायर्स कडून. मी अंपायरचं कौतुक करेन. जबरदस्त अंपायरिंग आजच्या दिवसामध्ये राहिली या तिन्ही अंपायरची. आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग. सो एक बाउन्सचा जो तुमचा कोटा असतो तो संपलेला आहे. आणि या मॅच मध्ये आता बरंच काही बाकी आहे. 91 धावा चेस करत असताना बघितलेलं सचिन मडवीने स्वप्न. मडवी वारंवार मारत राहिला. 7 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेले. 47 ला तो नॉट आउट आहे. आघाडीला आलेला आहे. 7 हवी होती प्रतीक माळीची. प्रतीक फार लवकर बाद झाला. सचिनने 8 बॉलचा सामना केला पण एकच धाव आली. तो थोडासा चाचपडत खेळत होता. ही खंत असेल त्यालाही, पण त्यानंतर आलेला आपण पाहतोय प्रतीक मडवी आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. मॅच ऑन आहे. 10 बॉल 33 धावा. पंधरा बॉल 47 ला नॉट आउट आहे. पाव्यात आपल्याला दुसरं अर्धशतक पाहायला मिळत आहे या स्पर्धेमधलं. पूल केलाय डीप मध्ये. फिल्डर पाहतोय, पाहतच राहील. यस, येतंय दुसरं अर्धशतक. 16 बॉल मध्ये 53 धावसंख्येची रुबाबदार इनिंग. 91 धावांना चेस करत असताना सुजित मडवीची एकदा बॅटर जरूर वरती करा आणि या प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा. वेल प्लेड सुजित मडवी. 16 बॉल 53 धावा. धावफलकावरती सजलेल्या स्वर्गीय नारायण शेठ माळी जनवान उमरोलीच्या धावा सध्या 64 धावा धावफलकावरती. 9 बॉल 27 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या उमरोली संघाला. व्हॉट अ मॅच. जबरदस्त परफॉर्मन्स. 3 फलंदाज बुर्दुलच्या पहिल्या इनिंग मध्ये बरसले, मात्र 1 हँड सध्या बॅटिंग सुरू आहे. ओहो, पूल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. इथे आता चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. 8 बॉल 27 धावांची गरज या मॅच मध्ये उमरोलीला. 64 ला 2 विकेट पडतात. 27 धावांची गरज आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक. मागच्या डॉट बॉलने बुर्दुलने देखील दाखवून दिला आम्ही या मॅच मध्ये आहोत. ओहो, क्लीन बोल्ड. चला, अर्धशतक कंप्लीट झालंय. तुमच्या जाण्याची वेळ झाली. गोलंदाजाने सांगितलं. 64 ला तिसरा मोठा धक्का बसलाय. ज्या फलंदाजाने स्वप्न दाखवलं तो मात्र आता परतीचा प्रवास करेल. बॉल शिल्लक 7 आणि 7 बॉल मध्ये आता बनवायचा आहे त्या उमरोलीला 27 धावा. तो फिनिश करू शकला नाही. महत्वपूर्ण क्षणाला गोलंदाज प्रतीक कोपरकरचं कमबॅक. मागचा डॉट बॉल आला आणि यावेळेला थेट खोलात अराउंड द लेग बोल्ड केलेला फलंदाजाला. 7 बॉल मध्ये आता 27 धावांची गरज. सामना पुन्हा फसलाय उमरोली संघाचा आपण विचार केला तर. ओहो, बॅट आणि पायाच्या मधून मागे आला. हलकी अपील आणि फलंदाज बाद होईल. सो आता सामना 6 बॉल 27 धावांची गरज आहे उमरोलीला. कॅप्टन तयार. स्टार ओवे आणि त्याचबरोबर संग्राम 11 नितलस बी.
सान्वी 11 नितलस आणि त्यांच्या विरुद्ध स्टार ओवे. या कॅप्टन या. या कॅप्टन या सम्रा आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता आपले कॅप्टन देखील तयार आहेत. सान्वी 11 नितलस श्री. 6 बॉल 27 चा सामना. पहिला वाईड आलेला आहे. आदरणीय गुरुनाथजी भोपी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना आपल्या समोर असेल. 6 बॉल 26 पाहिजे आता या मॅच मध्ये उमरोलीला. रडार मध्ये फार उंच आणि आता तितकाच लांब. आउट ऑफ द पार्क. षटकार. टॉप जिंकलाय अर्थात स्टार ओवेने आणि फिल्डिंगचा डिसिजन त्यांचा आहे. बॅटिंग करावी लागेल. सान्वी 11 नितलस रेडी रा. आपण दोन्ही संघांना विनंती हीच आहे, आपण थोडं उशिराने आहोत. थोडं नाही तर जास्तीच उशिराने आहोत. 5 बॉल 20 धावांची गरज. 1 विकेट. सुजित मडवीचा विकेट नंतर मोर्चा सांभाळला आता फलंदाज आतिश मडवीने आतिशबाजीला सुरुवात केली. लगातारचा हा दुसरा षटकार. मॅच ऑन. 4 बॉल 14 धावांची गरज. आणि आदर्श कडे 4 खेळाडू आले. चर्चा झालेली आहे. प्लान करावा लागेल कारण या फलंदाज आतिश मडवीचा बॅट मधून लागोपाठ 2 षटकार. 27 ची गरज होती. 6 बॉल मध्ये पहिला वाईड आला. त्यानंतर 2 षटकार. पहिल्या 2 बॉल मध्ये 13 धावा आलेल्या आहेत. 4 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आता आपण पाहतोय खऱ्या अर्थानं न्याय द्यायची वेळ आलेली. अर्धशतक ठोकलेल्या सुजित मडवीच्या खेळीला 4 बॉल आणि 14 धावांची गरज. 77 ला 4 सध्या उमरोली. आदर्श टॉप एज आहे यावेळेला. आदर्शला संधी. त्याचा कॉल. डाऊन दी बॉल. वेल जज कॅच आणि फलंदाज बाद. सामना पुन्हा एकदा फसला. 3 बॉल 14 धावांची गरज. बरंच काही आपण पाहतोय प्रत्येक मॅच मध्ये. 60 धावा बनवत असताना संघर्ष मोठा करावा लागला गोलंदाजांना फलंदाजांना. इथे 91 त्या देखील जवळपास चेस होत आल्या होत्या. उरल्या त्या फक्त 14 बॉल बाकी आहेत. आता 3 नवीन फलंदाज येतोय. गौरव माळी. आदर्श कमबॅक करतात. 2 षटकारांनंतर त्याने विकेट मिळवली आतिश मडवीची. गौरव माळी पाहुयात फिनिशिंग टच देईल का. बनेल का विजयाचा शिल्पकार. बॅट स्विंग जबरदस्त पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. आलाय डॉट बॉल आणि आता 2 बॉल मध्ये 14 म्हणजे 2 लीगल बॉल ने या 14 धावा बनणार नाही. गोलंदाजाने 100 रनची मेहनत केली तर धावा बनतील. लॉफ्ट केला. प्रचंड ताकदीचा वापर. लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आमचा मुख्य व्यासपीठावरती आलेला षटकार. 8 धावांची अजूनही गरज आहे. 1 बॉलचा खेळ शिल्लक. एक्स्ट्रा रन जर गोलंदाजाने खर्च केले तर या मॅच मध्ये काही घडू शकतं. जबरदस्त फलंदाजी. या बॅटिंग ऑर्डर मध्ये 1 खंत. सचिन माळी. 8 बॉल मध्ये 1च धाव आली. सचिन मडवी. सो ओव्हरऑल हा सामना संपला आणि 7 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला
गावदेवी क्रिकेट संघ बुरदुलने हार्दिक हार्दिक अभिनंदन. पण अर्धशतक झळकावलं ते फलंदाज सुजित मडवीने 18 बॉल मध्ये 53 धावसंख्येची बारदाखी. आतिश मडवीचा बॅटमधून 14 आल्या. गौरवचा एक षटकार तो थोडा उशिराने आला पण चांगला संघर्ष राहिला. ओव्हरऑल हे मॅच पाहत असताना जरूर प्रेक्षकांना देखील मजा आली असेल. मात्र सामना शेवटच्या क्षणाला 7 धावांनी जिंकला गावदेवी क्रिकेट संघ बुरदुलने. स्टार ओवे टीम आता चालली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या विरुद्ध सानवी 11 नितलस बी संघ आपल्याला पाहायला मिळेल. वेळ जास्त घेऊ नका, लगेचच या मॅचला सुरुवात करा. दोन्ही संघांना सूचना करू आणि लगेचच आपण वळूयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. त्या अगोदर काही मान्यवरांचा सन्मान करूया. सन्मान आपण करूयात. मंचावरती आदरणीय गुरुनाथजी भोपी साहेब यांचं नुकतंच आगमन झालं आणि मी विनंती करेन आदरणीय अशोक पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण श्रीमान गुरुनाथजी भोपी साहेब यांचा सन्मान करावा. आदरणीय शिवाजी पावशे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी विनंती करेन अशोकजी पाटील साहेबांना पुन्हा एकदा आपल्या शुभ हस्ते आपण शिवाजी पावशे साहेब यांचाही सन्मान करावा. चला सानवी 11 नितलस बीच ओपनिंग पेअर सलामीचे दोन्ही फलंदाज लवकरात लवकर चला मैदानाच्या आतमध्ये. सामनावीर 38 धावसंख्येची भारदार खेळ करणारा महेश पाटील सलामीवीर बुरदुलचा सामनावीर आहे. लवकरात लवकर आपण सध्या आपण सन्मान करतोय शिवाजी पावशे साहेब यांचा आदरणीय अशोकजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. फिल्डिंग सेट करा पण फिल्डिंग सेट तेव्हाच होईल ओपनिंग पेअर येतील तेव्हा. लवकर आता ओपनिंग पेअर चला आपण. यानंतर देखील आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. हा सामना 6 षटकांचा आहे त्यामुळे सूचना आहे तुम्हाला. आणि जशा मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहोत टेनिस बॉल क्रिकेटचे एक नामवंत समालोचक व्हॉइस ऑफ तारा रोशनजी पाटील सर यांचा. थँक्यू. हॅलो महेश पाटील मागच्या सामन्याचा सामनावीर. तर महेश पाटील आपण या आपला सन्मान स्वीकार. आणि पहिल्या फेरीमधला अंतिम सामना 2 संघाच्या दरम्यान खरंतर वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली नितलस बी टीमला. सानवी 11 नितलस आणि एका बाजूने संघ असेल स्टार ओवे. या 2 संघामध्ये आता ही लढत पाहायला मिळेल. आणि बॅटिंग आली आहे नितलस संघाच्या बाड्याला. आय थिंक लिजन खेळाडू मैदानाकडे चाललेत. शिवाजी दादा भोपी आणि त्यांच्या बरोबरीने बाबाजी काटे खरं 2 वेल एक्सपिरियन्स 40+ मास्टर मैदानाकडे आलेत. आणि महेश पाटील सामनावीर राहिले. त्यांना सन्मान त्यांचा सन्मान करणे मी विनंती करतो या ठिकाणी. दर्शन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देत आहोत. यस अभिनंदन महेश सामनावीर. 38 धावांची इनिंग साकारली. तौसिफ पटेल हा खेळाडू आता बॉलिंग मार्क मध्ये आला. पहिला बॉल त्या ठिकाणी निर्धाव टाकलाय आणि समोर फलंदाज यावेळेला बिगिट करायचा बॉल हवेमध्ये चेंडू खाली तर क्षेत्ररक्षक होते आणि झेल टिपत असताना लॉंग ऑफ मध्ये पहिला खेळाडू बाद गोल्डन डकचा शिकार झालाय. शिवाजी भोपी हा खेळाडू. 12 किती राहुल काटे टीम मेंटॉर आहेत सध्या या संघाचे.
ते डगआउट मध्ये बसलेत आणि इथून नवीन खेळाडू मैदानाकडे आपण जाताना पाहताय सोमनाथ सांगडे अनुभवी खेळाडू. खरं तर या खेळाडूमध्ये मी एकच म्हणेल नितलसच्या क्रिकेटला एक वेगळी दिशा गती देणारे अनुभवी खेळाडू आहेत ते मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॅकफुटला गेले अप्पर कटचा प्रयत्न आणि बॉल मागेचा डीप कव्हर पॉइंटला सीमा पार ओल्ड इज गोल्ड. इथे मात्र आला हा चौकार. आहे त्यांचं अजूनही हँड अँड आय कॉर्डिनेशन चांगलं आहे. यावेळेला देखील फटका सुंदर लॉंग ऑफच्या दिशेने एलिव्हेशन कमी मिळालं परंतु टायमिंग चांगलं होतं आणि झेलबाज झाले त्या ठिकाणी सोमनाथ सांगडे. फुल लेन डिलिव्हरी तौसिफने मात्र कमबॅक केलंय. मागचा बॉल शॉर्ट ऑफ लेन होता इथे आपण पाहिला थोडासा पुढे टाकला होता लेन बॉल त्याच्यामध्ये झेलबाज झाले सोमनाथ सांगडे. सांगडे यांचा एक चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमक फटका त्यांच्याकडून पाहायला मिळाला पण तो एलिव्हेशन कमी मिळाला. नौका फलंदाज अमोल दरे डाऊन द ग्राउंड खेळले गॅप मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अफलातून स्ट्रोक्स कॉपी बुक स्टाईल मध्ये हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला अमोल दरे यांच्या माध्यमातून 4 धाबा. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आणि इथे पॉइंट मध्ये हा बॉल चालला होता शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला आणि त्याच वेळेला आपण पाहिलं क्विक सिंगल पूर्ण करत असताना बाबाजी काटे यांना आपण पाहिलं आणि 1 रन मात्र या चेंडूवरती आली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना पॉवर प्ले संपला आणि धाबा स्कोर कार्ड वरती आल्या त्या म्हणजे सानवी 11 नितलस संघाच्या माध्यमातून 2 खेळाडू बाद 9 धावा. दोन गडी बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावर जाईल. किमान 50+ धाबा करायला हव्यात नितलस संघाने या घरच्या मैदानावरती आणि जर का धावा आल्या तर नक्कीच एक चांगला टोटल पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालाय नाम पटेल हा खेळाडू. नाम पटेल बॉलिंग मार्कवरती शॉर्ट ऑफ लेन बॉल कट केला बॉल मागे चाललाय ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि इथे बॉल थर्ड मॅन बॉलच्या दिशेने मात्र चाललाय सीमा पार 4 धाबा चौकार.